मुख्यमंत्री पदावरून मवियामध्ये सध्या क्लेश निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मवियाचा मुख्यमंत्री पदाचा फेस हे उद्धव ठाकरेच असतील अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी ठाण्यामधील सभेमध्ये केलेलं होतं। तर ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 2 दिवसांपूर्वी केलंय। दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य दुर्लक्षित करता येणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य आज शरद पवार यांनी केलेलं आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे, समर्थन दिलेलं आहे आणि याचमुळे मवियामध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच जोरदार सुरू आहे। लोक विचारतात तुमचा फेस कोण, बरं का, तुमचा फेस कोण? बोले तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे, ज्यानं गेल्या 5 वर्षामध्ये दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात, तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे। दुसरं कोणी फेस तोंडाला आणला का? बाकी कोणामध्ये हिम्मत होती का दिल्लीच्या तोंडाला फेस आणण्याची? तेव्हा आमचा फेस एकच। या महाराष्ट्राला दुसरा चेहरा आहे का ठाकरेंशिवाय? फेस हा असा असतो। बाकी सगळे मुखवटे लावून फिरतायत, म्हणजे मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा, बरं का। खाली दाढी दिसते पण मुखवटा वेगळा आहे। आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो आणि जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीने त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो। आता ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेवटी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। जागा वाटप तुमचं महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण कसं ठीक आहे। तर हुशियारांनी सांगितलं जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी, त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखं नाही। या संपूर्ण मुद्द्यावर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, मुख्यमंत्री पदावरून मवियामध्ये सध्या क्लेश निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत। ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी, यांच्या चेहऱ्यासाठी आग्रही आहे। काय अधिकची माहिती आहे? आपण जर पाहिलं प्रथमेश, तर खरं तर अद्याप जागा वाटपाचा निर्णय समोर आलेला नाही, पण त्याआधीच मुख्यमंत्री पदाची दावेदारी महाविकास आघाडीमध्ये होताना पाहायला मिळते। थेट संजय राऊत यांनी जे ते म्हटलं होतं की मुख्यमंत्री पदाचा फेस हा जो आहे तो उद्धव ठाकरेच असतील। तर ह्याला जर प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीमधला पक्ष मानला जातो तो म्हणजे काँग्रेस, आणि त्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचं महत्त्वाचं नाव जे महाराष्ट्रात असतं ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं तर ज्यांच्या जास्त जागा त्यांचा जो आहे तो मुख्यमंत्री होईल। खरं तर मेरिटच्या आधारावर मुख्यमंत्री ठरेल अशी चर्चा जी आहे ती अंतर्गत महाविकास आघाडीमध्ये सुरू असतानाच संजय राऊत यांच्या विधानाने जे ते पुन्हा एकदा राजकारणात नवीन वर्तुळ जे ते किंवा चर्चा ज्या आहेत तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर या आधीच मुख्यमंत्री पदाची धुरा महाविकास आघाडीमध्ये सांभाळणारे पृथ्वीराज चव्हाण म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला संजय राऊतांच्या ज्या मुद्द्याला जे ते टीका करताना आपल्याला पाहायला मिळतं। तिथं दुसरीकडे माजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आता ठाकरेंची शिवसेना आग्रही झालेली पाहायला मिळते। तर शरद पवार यांनी या संपूर्ण पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला समर्थन दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर यंदा महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत जे ते घवघवीत यश जे ते आपल्या पदरात पाडून घेतलं आणि याच्यात सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट मतांचा होता तो म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे। त्याच्यानंतर काँग्रेसनेही मोठ्या प्रमाणात मुसंडीवर मारून लोकसभेला आपल्या जागा ज्या त्या वरती केल्या होत्या। सगळ्यात जास्त जागा लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या वाटेला आल्या होत्या, पण त्यांचे खासदार जे ते कमी निवडून आले आहेत आणि सगळ्यात जास्त खासदार हे काँग्रेसचे निवडून आले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जागा वाटप जे विधानसभेचे अद्याप झालेली नाही, पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याच्यावरून पुन्हा एकदा दुय्यम मतं जी आहेत ती होताना पाहायला मिळतात। त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी जी आहे ती पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आता पुन्हा एकदा हे नेते मंडळी जे ते ह्याच्यावर सावरासावर करताना आपल्याला पाहायला मिळते। पण सगळ्यात महत्त्वाचं नक्कीच अजय, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतो। याच संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते किंवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे सर आपल्या सोबत आहेत। महेश जी, मुख्यमंत्री पदावरून सध्या मवियामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या नावासाठी आग्रही आहे, तर त्याच वेळेला पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ज्याच्या जागा जास्त, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या याच वक्तव्याला आज शरद पवार यांनी समर्थन दिलेलं आहे।
काय तुमची प्रतिक्रिया आहे? असं आहे की आता निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका लागल्यानंतर कोणाला किती संख्याबळ येतं, कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठरवून मुख्यमंत्रीचा चेहरा ठरवते. आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचे 3 कलेक्टिव्ह चेहरे आहे. त्याच्यामध्ये शरद पवारांचा पक्ष आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष देखील आहे. आणि तिन्ही मिळून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्याचा मुकाबला करत आहोत. बरं, फक्त आमचा पक्ष फोडला म्हणून आम्ही राजकारण करतो अशी ती भूमिका नाही. तर महाराष्ट्राची जी अधोगती गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये झाली, महाराष्ट्रातनं कालही एक मोठा उद्योग गुजरातच्या दिशेने गेला आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे तुटलेली आहे, पूर्ण मोडकळीस आलेली आहे. या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने आमची भूमिका ही आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही लोकसभेला तसेच पद्धतीचा प्रचार केला. त्याच्यातही आम्हाला चांगलं यश मिळालं. विधानसभेला अपेक्षित आहे की चांगलं यश मिळेल आणि एकंदरीतच लोक आमच्या सोबत आहेत असं नक्कीच. वाटतं. महेश तपासेजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, मुख्यमंत्री पदावरून सध्या मवियामध्ये क्लेश निर्माण झालाय का, अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय. संजय राऊत म्हणतायत की मवियाचा मुख्यमंत्री पदाचा फेस हा फक्त उद्धव ठाकरेच असतील, मात्र काँग्रेसचे नेते मान्य करायला तयार नाहीयेत. दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय ठरलं होतं? उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्यामध्ये जी दिल्लीमध्ये बैठक झाली, यावेळेला काही मुख्यमंत्री पदासंदर्भात काही चर्चा झाली का, काही निर्णय झालाय का, आणि म्हणून राऊत एवढी अग्रेसिव्ह भूमिका घेत आहेत? आमच्याकडे असा कुठलाही अवमेळ आहे किंवा एकमेकांमध्ये काही दिनसलंय तर महाविकास आघाडीत अजिबात नाही. महायुतीमध्ये जी तुम्हाला सत्ता खुर्ची जागा वाटपावरून किंवा एकूण कुणाचा चेहरा असेल, कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढायची, यावरून ज्या हाणामाऱ्या दिसत आहेत ते चित्र निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये नाही. महाविकास आघाडीतले सगळे 3ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्रित बसून अत्यंत सामंजस्याने या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा, त्या दिवशी नाना पटोलेंनीही हे स्पष्ट केलं आणि आमच्याकडूनही हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे की हा मोठा भाऊ तो छोटा भाऊ असा कुठलाही आमच्यामध्ये वाद असणार नाही. राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा, तर मला वाटतं की तो चेहरा कोण असावा या संबंधाने 3ही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्रित बसतील आणि ते अधिकृतपणे काय ते म्हणणं मांडतील. त्याच्या आधी आम्ही फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांनी यावर काहीही भाष्य करणं अनुचित असेल. मला वाटतं मी त्यावर भाष्य करू नये. नक्कीच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. यानंतर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, मुख्यमंत्री पदावरून सध्या मवियामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. एका अर्थी हा क्लेश मवियामध्ये निर्माण झालाय का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगतेय. ठाकरेंची शिवसेना किंवा संजय राऊत म्हणतायत मवियाचा फेस हा उद्धव ठाकरेच असतील, मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा उद्धव ठाकरेच असतील. तुमचं काय मत आहे? असं आहे की प्रत्येक पक्षाच्या त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता, आपल्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री झाला पाहिजे. याच्यामध्ये क्लेश असण्याचं काय कारण आहे? क्लेश जर कुठे असेल तर मग महायुतीमध्ये आहे. महायुतीच्या लोकांना विचारलं का कोणत्या चेहऱ्यावरती निवडणूक लढणार आहे? देवेंद्र फडणवीस हे सर्वेसर्वा राहणार आहेत असं मी आज एका बातमीत बघत होतो. तर मग महायुतीचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहे, एकनाथराव शिंदे आहेत की अजितदादा पवार आहेत? ते महायुतीला विचारा ना तुम्ही. आमच्या इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही तिघेही जे आहे ते एकत्र निवडणूक लढतो आहे. महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा आहे आणि या संदर्भामध्ये काही असेल प्रश्न तर तो ज्येष्ठ नेते ज्या पक्षात ते ठरवतील ना. पण आमच्या इथे असं काही क्लेश नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम कुठे असेल तर प्रॉब्लेम तो महायुतीमध्ये आहे. बीजेपी म्हणते की आम्ही 150 जागा लढू, 90 जागा अजितदादांना लढायच्या आहे. मग एकनाथ शिंदेसाठी उरतात किती? 48 जागा. एकनाथ शिंदे 48 जागांवर लढणार आहेत की अजितदादा युतीमध्ये राहणार आहेत की त्यांना ठेवणार आहेत की नाही ठेवणार आहेत? हे प्रश्न महत्वाचे आहे. कारण आरएसएसने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस आरएसएसच्या नेत्यांना भेटून आले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ती गरज होती, गरजेनुसार आम्ही भरती केलेली आहे. शासनामध्ये तर गरजेनुसार बेरोजगार युवकांची भरती होत नाहीये.
अतुल लोंढेजी, आता महायुतीचा मुद्दा नाहीये तर मवियातला मुद्दा आहे. मवियातला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? आज राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत, भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी देखील म्हटलंय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल, मला उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसलेलं पाहायला आवडेल. काय म्हणाल? राष्ट्रवादीचाच एक खासदार, तुमच्या मित्रपक्षाचा खासदार म्हणतोय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे नेते काय ते त्याचा खुलासा करू शकते, पण जी कोऑर्डिनेशन कमिटी आहे, पवार साहेब आहेत, नाना पटोलेजी आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, हे सगळे मोठे नेते आहेत, केंद्रातले खरगे साहेब आहेत, हे सगळे जे आहेत हे नेते जे आहेत ते ठरवणारे आहेत. इतर लोक जे बोलतात ते आपली आपली इच्छा बोलून दाखवतात. आता राष्ट्रवादी ठरवेल बाळामामाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत, त्यांनी काय म्हटलं, काय त्यांना अपेक्षा आहे. पण आम्हाला आतमध्ये असं काही दिसत नाही आहे. महाविकास आघाडीचं सीट वाटप व्यवस्थित सुरू आहे, चर्चा व्यवस्थित सुरू आहे, आमचे कुठले वाद नाही आहे, कोणी वेगवेगळे स्टेटमेंट देत नाही आहेत. महायुतीचे स्टेटमेंट वेगवेगळे येतात आहेत. महायुतीमधला जो कलगीतुरा आहे तो मात्र मीडियाकडे दाखवत नाही. नक्कीच नक्कीच अतुल लोंढेजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. यानंतर भाजपचे नेते राम कदम आपल्या सोबत आहेत. राम कदमजी, मवियामध्ये सध्या मुख्यमंत्री पदावरून धुसफूस सुरू झालेली आहे. ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील की काँग्रेसचा नेता असेल की राष्ट्रवादीचा, यावरून आता सध्या धुसफूस मवियामध्ये सुरू आहे. वसुली आघाडीमध्ये वसुलीचा चेहरा कोण असेल हा ते 3 पक्ष मिळून ठरवतील. पण आता मागच्या आठवड्यात पाहिलं की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा ते त्यांचे नेते हे तर जाहीर करत होते की त्यांचा चेहरा. आता महाराष्ट्राच्या जनतेनं पाहायचं, जे खिचडीमध्ये पैसे खात होते, जे प्रेतांच्या कफनमध्ये पैसे खात होते, जे एका पत्रकाराला सोडा मंत्र्याला सुद्धा भेटायला तयार नव्हते, तर असा चेहरा आपल्याला मुख्यमंत्री पाहिजे का? आणि आता शरद पवार गटाचे वेगळं म्हणतात, काँग्रेस गटाचे नेते वेगळे म्हणतात. आता ठीक आहे की हे टीव्ही चॅनलवर एक बोलतील, पण वास्तविक पाठीमागे कसे वागतात? काँग्रेस उद्धव ठाकरे गटाला भीक घालायला तयार नाही. शरद पवार गटाचे म्हणतात की ते ठरवतील तो मुख्यमंत्री होणार. तर त्याच्यामुळे यांची आपसातली विकोपाला गेलेली वसुलीसाठीची भांडणं, त्यांना महाराष्ट्राच्या हिताचं काही पडलेलं नाहीये. त्या दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लोकांच्या हिताचे अनेक निर्णय झालेत. आता लाडकी बहीण, परवा उद्धव ठाकरे काय बोलले हो सभेत? त्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जातात, हे उद्धव ठाकरेंना पसंत आहे? पोटात दुखते त्यांच्या. नक्कीच राम कदमजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सध्या मवियामध्ये धुसफूस सुरू झालेली आहे. एकार्थे क्लेश निर्माण होईल का मवियामध्ये, असं चित्र आता निर्माण झालेलं आहे.